नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमच्या राहिलेल्या ज्या जिल्हा परिषदमधील परीक्षा आहेत, ज्याच्यामध्ये ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक, महिला असेल, त्याचबरोबर आरोग्य सेवक 50%, आरोग्य सेवक 40% आणि मुख्य सेविका, प्रशिक्षिका अंगणवाडी यामधील मित्रांनो पेसाची जी परीक्षा तुमची राहिलेली आहे, ह्या ज्या परीक्षा राहिल्या आहेत त्याच्याबद्दलच्या आजच्या तारखेचा अपडेट आपण पाहणार आहोत. या परीक्षा नेमक्या कधी होऊ शकतात, त्याचबरोबर याच परीक्षा नाहीत मित्रांनो झडपीच्या, जसं की GMC धुळे नागपूर असेल, त्यानंतर आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, DFSL म्हणजेच या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबची पदभरती असेल, MIDCची काही पद राहिलेत त्यांची परीक्षा असेल, किंवा इतर जे पण मित्रांनो अजून या ठिकाणी विभाग आहेत ज्यासाठी तुम्ही फॉर्म भरलेले आहेत. सरळ सेवेची 2023मध्ये जी मेगा भरती आलेली होती मित्रांनो 75,000 पदांची, त्या अंतर्गत भरपूर जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. ह्या ज्या राहिलेल्या परीक्षा आहेत त्याबद्दल आजच्या तारखेचं जे अपडेट आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा मित्रांनो, आजच्या तारखेची ही न्यूज या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकल्या परीक्षा आणि निकालही. तर मित्रांनो, काही पदांचे निकाल देखील लागणं बंद झालेलं आहे, कारण की आचारसंहितेमध्ये मित्रांनो या ठिकाणी निकाल जे आहेत ते लावता येत नाहीत, म्हणजे नियुक्त्या जे आहेत ते देता येत नाहीत. जसं की मित्रांनो आपण पाहिलं असेल, जिल्हा परिषदचे बरेचसे निकाल अजून पेंडिंग आहेत. जसं की पुणे झडपीचं मित्रांनो या ठिकाणी जे सहाय्यकचं पद आहे त्याचे निकाल पेंडिंग आहेत, किंवा इतर जिल्हा परिषदांचे अजून बरेचसे निकाल राहिलेले. त्यामध्ये मुख्य निकाल राहिलेले आता परीक्षा झालेली नॉन पेसाची मित्रांनो अंगणवाडी सेविका, त्या पदाचा देखील अजून निकाल लागलेला नाही आहे. तर काय म्हटले पहा, ग्रामसेवक पदाची परीक्षा कधी, याच्याबद्दल सर्वात अगोदर आपण अपडेट पाहूयात, त्याच्यानंतर बाकीची माहिती पाहूयात. तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील मित्रांनो तसेच ग्रामसेवक पदासाठी अर्ज भरून घेऊन आत्ता 9 महिन्याचा कालावधी मित्रांनो लोटला गेलेला आहे. जवळपास मित्रांनो 2019मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. तुम्हाला माहिती असेल 2019मधली परीक्षा फी परत देण्यात आली. काही विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत भेटलेली, त्याचे तुमचे फॉर्म देखील भरून घेतलेले होते मित्रांनो परीक्षा फीसाठी. त्याच्यानंतर मग 2023मध्ये मित्रांनो नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि नव्याने फॉर्म तुमचे भरून घेतले गेले, जे की मित्रांनो IBPS कंपनीमार्फत फॉर्म भरून घेतलेले आहेत. IBPS कंपनीमार्फत बऱ्याचशा पदांच्या आत्तापर्यंत मित्रांनो परीक्षा झाल्या आणि याच्यामध्ये राहिलेली पदं ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि अंगणवाडी सेविका पेसा क्षेत्रामधील ह्या जवळपास 4 संवर्गाच्या अजून परीक्षा या ठिकाणी बाकी आहेत. त्यामधील ग्रामसेवक पदासाठी असेल किंवा इतर पदांसाठी 9 महिन्याचा कालावधी लोटला गेलेला आहे. ऑगस्ट 2023 पर्यंत मित्रांनो तुमचे अर्ज भरून घेण्यात आलेले होते. मात्र आता मे महिना उजडला तरी या परीक्षा झालेल्या नाहीत. आपल्याला असं वाटत होतं मित्रांनो, कारण की ही भरती जी आहे जुनी आहे, जवळपास 2019 पासून चालत आलेली भरती, किंवा आचारसंहिता लागण्यापूर्वी याची 2023मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्याच्यामुळे या भरतीला परीक्षा होण्यासाठी काही अडचण नसावी असं वाटत होतं. परंतु मित्रांनो इतर जाहिराती प्रसिद्ध झाल्या, त्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या, परंतु या पदांसाठी मात्र TCS असेल किंवा IBPSने मात्र या ठिकाणी वेळापत्रक लवकर जाहीर केलेलं नाही. त्याचं कारणही या ठिकाणी दिलेलं मित्रांनो, तेही आपण पाहणार आहोत. तर आता आचारसंहितेनंतर म्हणजे 4 जूननंतर या परीक्षा घेतला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु मित्रांनो याबाबतची कोणतीही स्पष्टता अजून देण्यात आलेली नाही. म्हणजे ग्रामविकास विभाग असेल किंवा जिल्हा परिषदा असतील ज्यांच्याकडून मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस केली जाते, त्यांच्याकडून अद्यापर्यंत ऑफिशियली कुठलीही नोटीस वगैरे किंवा अधिसूचना जाहीर करण्यात आलेली नाही की आचारसंहितेनंतर ह्या परीक्षा होतील म्हणून. परंतु मित्रांनो आचारसंहितेनंतर ह्या परीक्षा 100% व्हायलाच पाहिजेत, कारण की आत्तापर्यंत 9 महिन्याचा कालावधी या ठिकाणी फॉर्म भरून घेतल्यापासून उलटला गेलेला आहे. आणि जी महत्त्वाची पद आहे जसं की ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक असेल, यासाठी सर्वात जास्त अर्ज आलेले, सर्वात जास्त या पदांसाठी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले, ती मेन परीक्षा या ठिकाणी होणं गरजेचं आहे. तर 4 जून नंतर मित्रांनो या परीक्षा घेतल्या जातील असं म्हटलं जात आहे, परंतु ऑफिशियली मात्र त्याबद्दल कुठलीही स्पष्टता अजून दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे डोळे या परीक्षांच्या तारखाकडे लागून राहिलेले आहेत. तर बघा आता काय म्हटलंय डिटेलमध्ये आपण माहिती पाहूयात. मंजूर झालेल्या पदांसाठी मित्रांनो भरतीची जाहिरात रखडणे आणि पार पडलेल्या परीक्षांचे 3 महिने निकाल रखडण्यामागे आचारसंहितेचे कारण पुढे केले जात आहे. वास्तविक मात्र मित्रांनो याचं आचारसंहितेचं नाही तर प्रशासकीय उदासीनतेमुळे होत असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. आपल्याला माहीत असेल मित्रांनो आचारसंहितेचं कारण पुढे येत आहे, परंतु प्रशासकीय उदासीनतेमुळेच हे संपूर्ण होत असल्याचं स्पष्ट होत आहे. कारण की मित्रांनो जे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे 2019 पासून मित्रांनो जिल्हा परिषदची पदभरती चालू आहे 2019 पासून. त्याच्यामध्ये 2दा फॉर्म तुमच्याकडून भरून घेतले गेलेले आहेत या भरतीसाठी. तर प्रशासकीय उदासीनतेमुळे हे होत असल्याचं स्पष्ट होतं आहे. वास्तविक आचारसंहितेमध्ये नवीन पदांनी मंजुरी देता येत नाही. मंजूर पदांची भरती त्याचबरोबर परीक्षांचे निकाल लावण्यावर कोणतेही बंधन नाही. असे असताना आचारसंहितेचे कारण पुढे करत MPSCसह सरळ सेवेतून विविध पदांसाठी घेतलेल्या परीक्षांचे निकाल प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत. मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी निकाल लावता येतात, परंतु त्या विभागाला
इलेक्शन कमिशनची मित्रांनो मान्यता घ्यावी लागते, तशा पद्धतीचं पत्र पाठवावं लागतं. मग ह्या राहिलेल्या परीक्षा असतील किंवा निकाल लागण्याबद्दल मान्यता घेतली की नाही किंवा निकाल लागणार का, परीक्षा होणार का, त्याबद्दल मित्रांनो साधा एखादी नोटीस असेल किंवा या ठिकाणी परिपत्रक देखील काढण्यात आलेलं नाही. परिणामी परीक्षार्थ्यांचा संयम सुटत चालला असून प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण होत आहे. देशभरात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया ढकलल्याची अफवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. मात्र ज्या परीक्षांना आचारसंहितेपूर्वीच परवानगी मिळालेली आहे त्याची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये आचारसंहितेचा कोणताही अडसर नाही. असे असताना आचारसंहितेचे कारण पुढे करत परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, तर काही परीक्षांचे निकालच लावलेले नाहीत. यामध्ये MPSC कडून घेण्यात आलेल्या क्लार्क असेल, त्याचबरोबर सरळ सेवेतून घेण्यात आलेले मित्रांनो जलसंपदा विभाग पदभरती असेल, अन्न पुरवठा विभाग पदभरती असेल, त्याचबरोबर विविध महानगरपालिकांमधील परीक्षेचे निकाल जसे की मित्रांनो सोलापूर महानगरपालिका, लातूर महानगरपालिका असेल, तसेच इतर काही परीक्षांचे निकाल प्रलंबित ठेवण्यात आलेले, जे की जिल्हा परिषद असेल मित्रांनो, काही पदांचे निकाल प्रलंबित आहेत. MPSCद्वारे देखील घेतली जाणारी मित्रांनो संयुक्त गट ब क पूर्व परीक्षा 2024ची अजूनही जाहिरात निघालेली नाही. तर दुसरीकडे लिपिक संवर्गाचा निकालच अजून जाहीर झालेला नाही. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील काही पदे जसे की ग्रामसेवक पदासाठी अर्ज भरून घेऊन 9 महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप परीक्षा झालेली नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. विद्यार्थ्यांचा हा असंतोष कोणत्याही क्षणी उपळून येऊ शकतो अशी स्थिती आहे. सरळ सेवेतून घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये परीक्षांचे निकाल आचारसंहितेचे कारण पुढे करत प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत. तेथील काही परीक्षांचे पहिली उत्तरपत्रिका उमेदवारांना दिली आहे, तर जलसंपदा विभागाकडून घेण्यात आलेल्या कालवा निरीक्षक, मोजणीदार, अव्वल कारकून या पदांचे नॉर्मलायझेशन नंतरची यादी जाहीर केली आहे, मात्र अंतिम निवड यादी मात्र जाहीर केलेली नाही. तर याबद्दल मित्रांनो प्रोसेस चालू असेल, परंतु वेळ जो आहे मित्रांनो ठिकाणी जात आहे त्याबाबत संबंधित विभागाला विचारले असता त्यांनी संदर्भात निवडणूक आयोग विभागाकडे जे आहे परवानगी मागितली असल्याचं सांगितलं. मित्रांनो यांनी परवानगी मागितलेली आहे. वास्तविक आचारसंहिता असली तरी परीक्षेचे निकाल जाहीर करण्यासाठी कोणतीही प्रकारची निवडणूक विभागाच्या परवानगीची आवश्यकता नसते. अशी वस्तुस्थिती असताना निकाल लांबवण्याचे नेमके कारण काय आहे असा प्रश्न परीक्षार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तर निकाल लावता येतो, परंतु नियुक्ती जी आहे मित्रांनो ठिकाणी देता येत नाही. तर याबाबत मित्रांनो प्रत्येक विभागानं त्या विभागाची या ठिकाणी आचारसंहितेत जरी असली तरी इलेक्शन कमिशनकडून मान्यता घेऊन परीक्षा घेता येतील की नाही त्याबद्दल परिपत्रक पाठवून मित्रांनो मान्यता घेणं गरजेचं आहे. परंतु याच्यामध्ये म्हटलं आहे की प्रशासकीय उदासीनतेमुळे या ठिकाणी स्पष्टता समोर येत आहे. तर याबद्दल मित्रांनो या न्यूजमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती दिली. तीच माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे की जिल्हा परिषदमधील असेल किंवा GMC असेल मित्रांनो किंवा आदिवासी विकास विभाग पदभरती असेल किंवा DFSL म्हणजेच फॉरेन्सिक लॅबची पदभरती असेल, MIDCची काही राहिलेली पदं आहेत किंवा जलसंपदा विभाग, अन्न निरीक्षक, अन्न पुरवठा विभाग जे आहे त्यांचे राहिलेले निकाल आहेत मित्रांनो. बरेचसे निकाल देखील राहिलेले आहेत. याबद्दल मित्रांनो याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तर आचारसंहितेनंतर मित्रांनो राहिलेले निकाल असतील किंवा परीक्षा असतील त्या होऊ शकतात. पुन्हा एकदा तीच माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. परंतु त्याबद्दल मित्रांनो विभागांनी तसे परिपत्रक काढून माहिती देणं देखील गरजेचं आहे. तर याबद्दल जसं अपडेट येईल मित्रांनो अजून तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. तुमचा अभ्यास चालू राहू द्या. कधीही राहिलेल्या परीक्षांचे वेळापत्रक मित्रांनो येऊ शकतात, कारण की आत्तापर्यंत जिल्हा परिषदचं जर पाहिलं निम्म्या परीक्षा झालेल्या आहेत आणि राहिलेल्या परीक्षा देखील मित्रांनो त्यांना घ्यावेच लागतील, कारण की ऑलरेडी बाकी पदांच्या परीक्षा घेऊन निकाल देखील दिलेले आहेत आणि राहिलेल्या पदांचे देखील मित्रांनो 100% तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या होतील. त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. माझ्या माहितीनुसार ही जी न्यूजमध्ये माहिती आली तीच तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल ऑफिशियल वेबसाईटवरती जे अपडेट येईल तसं देखील तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या पोलीस पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला महाराष्ट्रातील कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटेल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात. या पुस्तकामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रश्नपत्रिका संचासोबतच अंकगणित बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रत्येक प्रश्नाचं हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरं देण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर स्टेट बोर्डावरती आधारित मित्रांनो इयत्ता 5वी ते 12वीपर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा देखील समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. तर हे पुस्तक मित्रांनो सध्याच्या पोलीस पदभरतीसाठी उपयुक्त आहे. 16,951 प्लस प्रश्न या पुस्तकात त्यांनी दिलेले आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र पोलीस शिपाई असेल, चालक पोलीस असेल किंवा SRPF असेल मित्रांनो किंवा लोहमार्ग पोलीस असेल, कारागृह शिपाई असेल, जेल पोलीस असेल, ह्या सर्वांसाठी तुम्हाला उपयुक्त आहे. त्याचबरोबर त्यांचं पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक प्रसिद्ध आहे,
ज्यामध्ये मित्रांनो 8,375 प्लस प्रश्नांचा समावेश त्यांनी केलेला आहे. याच्यामध्ये 2023मधील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचाही समावेश त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासन व मुंबई नायगाव शहर व उपनगरावरील विशेष प्रश्नसंचासहित विशेष संदर्भासहित मित्रांनो तुम्हाला हे पुस्तक देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी जे की सरळ सेवा पदभरतीमध्ये त्याचबरोबर पोलीस पदभरतीमध्ये तुम्हाला हा प्रश्न बुद्धिमत्तेवरती जे विचारले जातात त्याच्या फास्ट रिव्हिजनसाठी संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे TCS IBPS पॅटर्ननुसार त्यांचं पुस्तक आहे, ज्यामध्ये 3,000 प्लस सोडवलेले प्रश्न आणि सरावासाठी देखील प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. तर ही स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व पुस्तकं उपलब्ध आहेत. येणाऱ्या सरळ सेवा पदभरतीसाठी असतील किंवा पोलीस पदभरतीसाठी तुम्हाला उपयुक्त आहेत. तुम्ही कुठल्याही बुकस्टोअरमधून लगेच खरेदी करू शकतात. ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती ही पुस्तकं अवेलेबल आहेत.